अमरावतीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि यांना अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगन आदेश जारी केले आहेत। या निर्णयानंतर बच्चू कडू यांच्या समर्थकांनी बँकेबाहेर जोरदार जल्लोष केला। अमरावती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकरिता ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे। त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या निर्णयाला नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सध्या स्थगिती दिली आहे। ही बातमी त्यांच्या समर्थकांपर्यंत पोहोचताच जिल्हा बँकेसमोर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। कार्यकर्त्यांनी जोरदार आतिषबाजी केली, एकमेकांना मिठाई वाटून आपल्या आनंदाचा जल्लोष साजरा केला। यावेळी बच्चू कडू यांनी याला सत्याचा विजय म्हटले। त्यांनी सांगितले की न्यायव्यवस्थेवर त्यांचा नेहमीच विश्वास राहिला आहे आणि हा निर्णय त्याचेच प्रतीक आहे। जल्लोषानंतर बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनीही माध्यमांशी बोलताना या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हा घटनाक्रम अमरावतीमधील सहकार राजकारणात एक महत्त्वाचे वळण मानला जात आहे। आज उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठ इथे आमचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या विरोधात जो एक निकाल दिला, निबंध सहाय्यक आपलं जेटीनी, त्याच्या विरोधात आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि त्या सुनावणीमध्ये 3 वाजता पण सुनावणी सुरू झाली, ती 5 वाजेपर्यंत चालली आणि 5 वाजता उच्च न्यायालयाने यांनी जो भाऊच्या विरोधात निकाल दिला होता, आदेश काढला होता भाऊचं पद खारिज करण्याचा, त्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। कारण सरळ आहे का ही सगळी सरकारी यंत्रणा हे सरकारच्या विरोधात भाऊनी जे आंदोलन उभारलं शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांगासाठी, ते आंदोलन उभारल्यामुळे भाऊंच्या विरोधात हा संपूर्ण कटकारस्थान करून भाऊच्या विरोधात हा आदेश देण्यात आला। आणि त्यामुळे कारण या प्रकरणामध्ये भाऊच्या विरोधात जी शिक्षा झाली आंदोलनाच्यासाठी, त्याच्यासाठी 17 मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने भाऊच्या शिक्षेला पूर्वी स्थगिती दिली होती। फक्त शब्दाचा खेळ करून या सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी, कारण ज्या अधिकाऱ्यांनी हा निकाल दिला त्या अधिकाऱ्यावर जळगाव इथे अँटी करप्शनची केस आहे आणि त्या अधिकारी हा भ्रष्ट अधिकारी आहे आणि त्याच्यामुळे तुला या अधिकाऱ्यातून वाचवतो असा शब्द इच्छा राज्यकर्त्यांनी देऊन बच्चूभाऊंनी शेतकरी आंदोलन केलं, त्याच्या विरोधात राग म्हणून, एक आसूड म्हणून त्यांनी हा आदेश संबंधित पारित करून घेतला। परंतु नागपूर उच्च न्यायालयात आम्ही जाऊन की भाऊच्या शिक्षेला स्थगिती आहे आणि त्याच्यामुळे हा आदेश आपण स्थगित करावा, रद्द करावा अशी मागणी केली आणि आज उच्च न्यायालयाने आम्हाला आमच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना न्याय दिला असं माझं मत। नाही, आम्हाला अद्यापर्यंत आजच्या तारखेपर्यंत 13 मेचा आदेश मिळाला नाही। माझं स्पष्ट मत आहे की जे अधिकारी श्री नासरे यांनी जे आदेश काढला बॅकडेटमध्ये काढला, कारण त्यांनी 13 मेला स्पष्ट उल्लेख आहे की त्यांनी 13 मेला एक लिगल ओपिनियन मागितलं नागपूर एजीपीला, का मी कन्फ्यूज आहे या ऑर्डरबद्दल, तुम्ही मला एक मार्गदर्शन करा, लिगल मार्गदर्शन करा, लिगल ओपिनियन द्या, त्याच्यानंतर मी आदेश पारित करीन। आणि त्याच्यानंतर लगेच हा 1162 नंबरला त्याचं लिगल ओपिनियन मागितला आणि 1162-1ला त्यांनी भाऊंचा हा आदेश 13 मेमध्ये दाखवला। हा माझा स्पष्ट आरोप आहे का बॅकडेटमधला आदेश आहे। फक्त इथचे जे आपले मंत्री महोदय आहेत, जे पालकमंत्री महोदय आहेत, यांचे माझे माहिती अशी आहे की संबंधित अधिकारी हे त्यांचे नातेवाईकसुद्धा आहेत अशी माझी पक्की माहिती आहे। परंतु शेतकऱ्यासाठी आंदोलन करणाऱ्या माणसावर जर असा हे सरकार अन्याय करत असेल तर खरंच हे शेतकरी धारणेचं सरकार आहे का, हा एक प्रश्न करून मला आहे। तर होती अमरावती जिल्हा सहकारी बँकेशी संबंधित मोठी बातमी, जिथे बच्चू कडू यांना मिळालेल्या अंतरिम दिलासामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे। या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात यावर आमची नजर असेल। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।